पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। पार्वती पदेश हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय। जनार्दन एकनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। तव सुग्रीव मने हनुमंतासी हे कुठे अपना पासी कै चाले पाकाशी विस्मय त्यासी वाटता। महायोग पीठतटे भीमरत्यं वरदं पुंडलिकाय दातो मन्द्रे समागत्य तिष्ठतं प्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गम्। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण। तेची बंधू चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता गौरीपुत्र गजानन कौशल्यपुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरु जनार्दन यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून नाथ महाराज रामतीर्थ सांगतात कथा बोला। रावण सीतेला घेऊन जात आहे तर आता सीता देवीनं आपल्या अंगावरले अलंकार खाली टाकल्याच्या नंतर वानरांच्या हातामध्ये अलंकार आहे आणि राजा सुग्रीवानं ते अलंकार पाहिले, मारुतीनं पाहिले आणि राजा सुग्रीवाच्या हवाली अलंकार केले। राजा आहे ना महाराज, हवाली केल्याच्या नंतर पुढे काय झालं बघ। सभाग्य भाग्य ज्याचे माथा हो सभाग्य भाग्य ज्याचे माता श्रीराम मुद्रा ये त्याचे हाता। उल्हास हनुमंताच्या चिता श्रीमकार कार्यार्था उधता। गंमत आहे तर रामाची मुद्रा कोणाच्या हातामध्ये दंडवून नका असं नाही नाही 4-2 बाऱ्या संभाजीचे होत गेलं बघ असं नाही आता शिकायचं म्हणल्यावर थोडे अडथळे सहन करावे लागतात। गमत आहे महाराज आता राम मुद्रा त्याच्या हातामध्ये यायची भागे लागते कोणाच्या हातामध्ये येत नाही। जो रामाचे धारक आहे, जो रामाचे उपासक आहे, जो रामाची भक्ती करतात आणि त्याच्याच हाती राम मुद्रा लागते। वानर रामाचे भक्त आहेत, रात्रंदिवस रामाचंच भजन करतात म्हणून त्या ठिकाणी मला सीता देवीची अलंकार वानराच्या हातात गेली। त्या अलंकावर रामाचा ठसा आहे ठसा बोला। श्रीरामा वेगी धाव पावा ऐसा ऐकता सीता गावा। मग अवघे वानर मानी ती अपूर्वा जे नभी कोणी नरवे अनुवादे। गंमत आहे खेचर गतीनं रावण सीतेला घेऊन जा। खेचर म्हणजे न दिसणारी गती
पण आकाशात आवाज येतोय, रामा धाव 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 धाव. वर बघायला आवाज तर यायलाय, पण दिसत नाही कोणाचा आहे. फक्त बारकाईनं बघू लागली, पण वानराच्या काही लक्षात आलं नाही. बघ श्रीराम श्रीराम रामांची बोलती उठती बाची पोटी अवघे पाहती उद्धव द्रष्टी परिवदता द्रष्टी लक्षेना. राम नावाचा आवाज आकाशातून यायला लागला. वानर वर बघायला काही दिसत नाही, पण आवाज मात्र येतोय. वानर म्हणजे आवाज यायला याती काहीतरी तर माया आहे, माया बाई. पुन्हा पुन्हा वानर बरोबर बघायला लागले, आवाज येत आहे. कसला आवाज? हे लक्ष्मणा धाव, रामा धाव, रावण मला घेऊन जातोय, माझी सुटका करा. अशी सीता देवी तिला करायला परिवदता न देखो नयनी जरी मानू आकाशवाणी तरी अक्रंदोनी अनुवादता. आवाज कानावर यायलाय, बघायला दिसत नाही. हनुमान प्रमाण लावलं तर आकाशवाणी म्हणावं तर रामाधाव 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 बाईचा आवाज येत आहे. वानर विस्मित झाले, काय चमत्कार आहे बाबा मध्ये. बोल आई कोणी सीता क्रंदन अरे हनुमंता सुरना मग तिची करावया सोडवना नवी उठान करू पाहे. सीता देवीचा आवाज ऐकला मारुत्र्यानं. असोपणी स्त्रीचा आवाज आहे, गळाबळकीला आवाज मारुत्र्यानं. जय श्रीराम गर्जना केली ना, आकाशामध्ये उडान मारलं मारुत्र्यानं. कोणाची का स्त्री असणार, पण सोडविणं आपलं कर्तव्य बरं काय. सीतेला सोडविण्यासाठी मारुत्र्य सरसावले, तर मारुत्र्याचं उड्डाण कुठे गेलं बरं. दोन्ही वळोनी वज्रमुष्टी पाहेवटा रुलिया दृष्टी नागे करकत पुसाटी दुनियापटी सक्रोधा. रागाला मारुत्र्याला राग. दोन्ही मुख्य आशा धरल्या. डोळे वटारले मारुत्र्यानं, दात कडकड आधी जातीचं वानराचे दात वाजतात की कडकड कडकड दात वाजायला लागले. शेपटीचा गुंडा असताना वर केला, अंगावरल्या रोमावळी पिंजारल्या मारुत्र्याने. उडान मारला मारुत्र्यानं. कोणी असो बरं काय, बाईला घेऊन जातोय ना, बाईचा आवाज काला येतो, त्याला मी आडवी दंड लावीन मारीन म्हणजे. बोल निर्दावया दशवदना हो 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 कळा निरुद्र दैदिप्यमाना सगळे गिळ पाहे गगना सुरवदन भासता. विक्राळ रूप मारुत्र्याने धारण केलं. विक्राळ ह्या सुरवदन. आता मारुत्र्याचं रूप बघू वाटणं गेलं बरं. आवड हवे शरीर मारुत्र्याने धारण केलं. लाल तंबर डोळे झालेत, शेपटीचा गुण उभा रे, रोमावळी पिंजारल्या मारुत्र्या. ह्या सूर मारुत्र्या दिसायला लागले. कशासाठी? सीताईला सोडविण्यासाठी मारुत्र्या चालले. बघ निवटावया दस चिराय दात खातसे करकरा रागे धकती तंकरा गोप वनरा निवार. रागाला मारुत्र्याला कशासाठी? कोणीतरी दुष्ट स्त्रीला घेऊन जात आहे, तिला सोडविण्यासाठी दात कर मारुत्र्याला खाली. सरसावल्या मारुत्र्या मारलं उडा कुठे गेलं बरं. गाडी दावानं उडाना गेले ध्वलोका समान गावतळी पळाला रावण सीता घेऊन लंकेशी. आवेश मारुत्र्या आलाय, आणि आवेशामध्ये महाराज उडी एवढी लांब गेली मारुत्र्याची, ध्रुव मंडळाला उडी गेली. रावण खाली राहिला आणि उडी वर गेली. तेवढ्या सांगलीमध्ये महाराज रावणाला सांदा मांदा घोषाला मारुत्र्याचं उडान गेल्याबरोबर खालून रावण कृष्णाला सीतेला घेऊन. नाहीतर मारुत्र्याच्या हाती सापडला असल्यावर काय, कांद्याला विस्मीला मारुत्र्याला लागू देत नव्हते.
पण बिचाऱ्याचं नशीब चांगलं बरं का. चांगलं नशीब असल्यावर मरण चुकते. आज चुकलं रावणाचं मरण, रावण पळाला बरं. आई से हनुमंत देखता दृष्टी रावण भय घेऊन कोटी वा, वा, वा. समुद्राचे परतटी उठा उठी पळाला. खायला मारत कोणा रावणारे म्हणजे वानरे आले. दिसलं वानर पण उडानवरी गेले मारुत रेस. रावण म्हणला काही ठरवून घ्यायच्या जर आपण हातामध्ये सापडलं तर वानर काही आपल्याला सोडित नाही. समुद्राच्या पलीकडच्या तीरावर रावण पावसाळा म्हणजे गावाच्या शिवाला गेला. आणि गावाच्या शिवाला माणूस गेल्यावर चोराचं भेवाट ना. आपण हे नदीच्या आली काढले की नाही आपल्याला भेवाटते काय. आणि नदीच्या पलीकडे असल्यावर संध्याकाळी बरं काय दिवसा नाही. संध्याकाळी नदीच्या पलीकडे असेल जुगुजुगच करते. आणि आपल्या रानामध्ये आल्यावर भीती नाही. तसं रावण समुद्राच्या पलीकडच्या तीराला गेला. रावण म्हणला आज माता वाचलो बरोबर. वानराच्या हातामध्ये सापडलो नाही. आता गावामध्ये आलो सुखरूप आलो असा आनंद वाटू लागला होता. उठो पाहे विघ्ना तिने धाके पलायमान लंका भुवना टाकिले. गंमत आहे. त्याला झटका बसला होता रावणाला. रावणाला पहिले एका पाखरानं अशी फजिती केली. नागोळच केलं होता, कपडा ठेवला नाही पाखरानं. मग पाखरू गेला आणि दुसरं माकड भागायला लागलं. या जर माकडाच्या हातामध्ये सापडलं तर माकड काही मला तिथं सुटणार. पण दैवग चांगला माकडाच्या तावडीतून सुटलो. लंका कौशिकी म्हणजे लंकेला पोहोचलो. मला मला सुखू. आता मला भीती नाही. रावण लंकेत आला बरं. लंकेशी गेला लंका हनुमंत क्रोध केला शांत. लंका जाळीन निमेषात हे पोटात दंड धरले. रावण लंकेत गेला. मारुत्र्याला राग आला. मारुत्र्या म्हणले चोरा आज गेलास ना पण तुला सोडला. तू या लंकेत मी एक बारी आणि आल्यावर गुन्हा बसणार नाही. तुझं गावच फुकून देतो म्हणजे फुकून. संकल्प केला मारुत्र्याला. साधू संत संकल्प करतात की नाही. केलेला संकल्प शिबिर नेतात. आता आपण हे संकल्प करतो पण आपल्या वस्तू काहीच होईना. बकड रागारा म्हणून असं करतो तसं करतो काहीच होईना. पण संत मात्र संकल्प करतात शिबिर नेतात. मारुत्र्या म्हणजे आज सुटलास ना पण उद्या सुटणार नाही. उद्या तुझ्या गावात येणार तुझं गाव फुकणार लंका फुकणार म्हणजे फुकणार. एवढा निश्चय केला बघ. राक्षस धुराची मारी न लागता अर्धघडी आईची कोपाची चौघोडी शांती बुडी साठवली. बकळा राग आलता पण राग काही वेळेला आवरावं लागते बरं का. आवरावं लागते. आवरणारा शांती धरली मारुत्र्यानं. जाऊ द्या म्हणली. आता संधी रावणासारखे वाचलं पण नाही दिवस वाचना पाप केलेला माणूस. आज जरी वाचलं उद्या मरावं लागते. मारुत्र्या म्हणजे जास तुला सुट्टी पण पुढे तुला वाचू देईन. तुझ्या गावातील तुझं गाव फुकीन तुला नागवीन. दाड्याने शेजारी संकल्प केला बरोबर. दावरीकडे लंकानाथा सीता मज झाली प्राप्त. येणे उल्हासे नाचता येते रघुनाथ केवी पावे. आनंद झाला रावणाला. दादा तुम्ही जर ऐकून आल्यावर बरं वाटते आम्हाला. तिकडं मान करायचं बरं काय आम्हाला. रावणाला आनंद झाला. सीता मला प्राप्त झाली. सीता व्यवस्थित आनंद झाल्यावर माणसं नाचतच बरं काय. आनंद झाल्यावर आता नाचतात माणसावरून 7-8 दिवसात आनंदाचं प्रतीक आहे बरं का. आनंद झाल्यावर नाचत रावण नाचायला लागला. माझ्या एवढा भाग्यवान मी म्हणला. रामात सीता माझ्या हाती आली माझ्यासारखी झाली नव्हती पण झाली म्हणाली. हे म्हणालच बरं. आज मला सीता एवढं नाचू लागलं एवढं नाचू लागलं. रावणला गाये नाचे उडे आपली या छंदे मनाच्या आनंद आवडीने उड्याच मारू लागलं. सीता मला प्राप्त झाली. सीता प्राप्त झाली. सीता मला मिळाली. रावण नाचायला लागला बघ.
आती दुर्घट लंका गडा होता समुद्राचा गडा नजली रामाची चरपडा मार्गा उघडा येते याला यावया तोडले मोगा अवघड. पण देवाला काय अवघड आहे? त्यानंच तयार केलेला लंकागड, त्यानं तयार केल्यावर त्याला तिथं जाय काय अवघड आहे? बरोबर माणूस म्हणते मी माझं आपलं काहीच नावणी त्याचं होय. रावण म्हणला लंका दुर्ग एवढा अवघड आहे इथं यमाला येईन, वाऱ्याला येईना, काय येईना, मोठे खंदक आहेत, समुद्राचा वेढा आहे, मग रामचा मानवी आहे, जे मग मनुष्याला इथं कसं येणं होईल? 400 कोस समुद्र लांब आहे, एवढा समुद्र उल्लंघन करून राम येत नाही आणि सीता रामाला मिळत नाही आणि सीता माझी झाल्याशिवाय राहत. आता सीता माझी आहे असा आनंद वाटायला लागला बघ. रावण सांगे सीते प्रती तुझ आणले न भोगती श्रीराम लक्ष्मण पदा विगती कैसनी येती ठाया. रावण सीतेला सांगायलाय ऐक सीते, तुझा राम आता इथे येईना, तुझा लक्ष्मण येईना, ते मानव आहेत मानव, पायानं कवा तर तिथे पायानं तर सोपं आहे का? 400 कोस समुद्र आहे, 400 कोस एवढा समुद्र माणसाच्या उल्लंघन होईना, राम येईना. आता रामाची आशा सोड, मला माळ घाल, माझ्यासारखी हो, माझी इच्छा पूर्ण कर. रावण सीतेला बोलत आहे क्रूर देवनी वसती मार्गा दुर्घट पर्वती दुस्तर सरितांचे सुश्रुती केवी रघुपती उपाही. येणं सोपं आहे काय? मोठे डोंगर आहे आणि डोंगरामध्ये मोठे प्राणी, वाघासारखे, सिंहासारखे, अस्वलासारखे, ते खातील ना रामाला. मग पायानं चलत कवाच्यानं इथं येणं होईना. रामाची आशा सोड. आता सीतेला रावण प्रमोद करायलाय, पण खात्री मारा सीतेला रामाशिवाय का? तिला माहित आहे माझा पती देवांचा देव आहे, जगतावर त्याची सत्ता आहे, त्याला समुद्रच काय डोंगरच काय त्यात निर्माण केले, त्याचेच होतं सहज येईल. बोलो ऐसनी आलिया कष्ट कोडी दोघे मानवे बापुनी मजा मारितान लगे घडी त्यांची गोडी तू सानी. बोलणं सोपं आहे. सीतेला म्हणाला आहे सीते, राम लक्ष्मण 2 माणसं, लंकेचा राजा रावण आहे, राक्षस आहे राक्षस, त्या माणसाला माराय मला उशीरच नाही, क्षणामध्ये त्याला मारतो. उभं म्हणलंय बरं काय त्याला मारणं होईना, आणि मारणार असल्यावर महाराज होतं तो काय म्हणालो तिथंच रामाला मारत होते की रामाच्या भेवानं पळून आले इथं, आणि पळून महाराज लोक ढीलपणानं गप्पा माराले. सीते राम माणूस वय, त्याला सहज मारतो, त्याची आशा सोड. आता राम येईना, तुला राम भेटना, तुझी काही सुटका होईना, तुला मध्येच घेर राहावं लागते. बोल त्या दोघाशी चारी भुजा मज एकलिया विष भुजा मारीन श्रीराम राजा निज पदा जानकी. ऐक सीते, त्या दोघाला 2 भुजा, दोघाच्या मिळून 4 झाल्या, रामाच्या 2, लक्ष्मणाच्या 2, मला एकल्याला 20 भुजा, इकडं 10 तिकडं 10, 20 तोंड, 10 तोंड, 20 हात, 20 हाताचं ऐकायचं नाही, 4 हाताचं काय कर विचार कर. पण हे 20 हाताची उंचरी होते, उंचरी काही कामाचे नव्हतं. पण एकच असावा महाराज, मारुत्र्यासारखा. महाराज म्हणजे नायसा पुत्र देर्य गुंडा, आणि ज्याचा त्रिलोकी झेंडा, दानदारी ते 100 काही कामाचे, 100 होते की महाराज, दूध उदाडा हो, एकही काम असं नाही बरं का, तर कुंतीचे 5च काम आला रे महाराज. तसं त्या ठिकाणी रावण म्हणाला 20 हात देवाने मला दिले, त्याचे 2 4 हात, 4 हातावर सहज मारतो सीते, त्याचा संघ सोड म्हणजे बरं. या परिओ विचारिता येथे नयव
रामाची आहे. खात्री आहे मला, तुला खात्री असत राम येईच नाही तर कसंही 400 कोस समुद्र आहे. यदा कदाचित आला तर आमच्या तावडीतून वाचते काय म्हणतो. आता राम तुला मिळणार नाही. राम तुला बघाय दर्शन सुद्धा होणार नाही. सोड रामाची आख्या. सुखरूप मला माळ घाल करून घे. मला माझ्याबरोबर लग्न करायला कमी बायका होत्या काय? म्हातारा झाले महाराज रावण बरं आजचं नाव म्हातारपणी जरा फुटले. 14 चौकडे रंगखाना आता आयुष्यभर कायच नयानो ससरा दशरथा नामदेव महाराज म्हणले बरं काय. तेही गेले स्वर्गपंथा मागे सर्वता पण 14 कल्प मार्कंड पडे ते लो महाराजाचे रोम झडे बकालब्जाचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा. बकालब्जाचे निमिष मोरे व टांशाचे उपडे पिच्छ त्याशिवाय मृत्यू प्रवेश ते एक श्वास गुरुसुंडाचा मरणांतपुरे गुरुसुंडाचा तो एक दिन होय कुर्माचा नामाविनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंतधार. मला एवढा इशारा होता ना. सीतेचं वय किती? 22व्या वर्षी सीता भेटते. 22 पण हे अनादी काळाचा रावण. पण महाराज बुद्धी वर्ष झाली ना. रावण म्हणला रामाची आस सोड मला माळ घाल. आपल्याला म्हातारपणी लग्न करावं वाटलं म्हातारपणी. हा अनर्घनाचे अलंकार वस्त्र दिवे मनहार पदमेखळा गंभीर चित्रहार मणिमाया. बघा म्हातारे बिघडले काय म्हणाले तुला सणगा आणतो. आताचे सणगा नव्हतं गणताला घातलं हे आता जेवतं बरं. पहिले कंबराला कंबर पठा पायात पैंजर ने पुरे कानामध्ये महाराज ते काड्या बरं काय कोणाच्या कुंडल ते सोनं सडा पहिले सण सांगायलाय किती तोळ्याची. तिथं कमी नाही ना महाराज. 7 कोटी घरं सुद्धा कांचन 7 कोटी घरं सोन्याचे. सोन्यानं तुला वाढवितो पण मला माळ घाल नवरी होय. नवरी आता नवरी होते काय महाराज. सीता म्हणली पती जन्माला माझे उदरी. हा चंदनानी कृष्णा गारू हो कस्तुरी कुंकुमा केशरू पावडर विलेपणे सुखा पारू सुख से दारू सुमनांचा. लय सोय करतो म्हणाले. बंबईला जातो म्हणलं. बंबईला तिथं चांगलं भारीचा पावडर मिळते बरं. मेकअप करायचा आता मेकअप म्हणाले. पहिले ते होतं नाव बदलून बरं का दुसरं काही नाही. भारीचा मेकअप आणतो साड्या आणतो नये महाराज. चंदनाचा पलंग बनवतो सोन्याचा आणि फुलात तातण करतो. पण मला माळ घालना करून हे ना नवरी होय. हा बरोबर काय दोघे बैसुनी माने क्रीडा करून अंधारवणी आत्वालंकेचे भवानी अशोकवणी सुख भोग. सीतेला म्हणालाय माझ्या शिवाय नाही म्हणले शिवाय याचा नव्हतं हप्पळून आणलं होतं याला भावाच. इतकं ते मानदार उभे राहत होतो. माझ्यापाशी पुष्पक नावाची वैर म्हणजे दोघं जरी वैरात बसलो. आणि असं म्हणत म्हणले नंदन जाऊ नाही तिथं जाऊत म्हणजे जाऊ नाही तिथं. विमान म्हणल्यावर काय त्याला तेल फुल लागत गेलं नाही. त्याला पेट्रोल लागत गेलं नाही डिझेल नाही. त्याच्यापेक्षा काम्याक नाव असे मात्र वासना केली विमानाला म्हणलं बाबा जर तिथं म्हणले की वाईन जात गेलं असं वय माझ्या पैसे आहे तुला वैरामध्ये बसवितो नेऊ नाही तिथं नेतो फिरवितो ती मजा करतो म्हणला. पण एक बार मला माळ घाल मला वरून घे माझी राणी हो. बोला इंद्रादिका सुरावरा तुझे आज्ञेचे किंकरा मंदोदरी आदी अंतपुरा त्या निरंतरा तुझ्या दासी. काय करतो म्हणाले देवाचा राजा इंद्र तुझ्या सेवेसाठी ठेवतो. 33 कोटी सेवेसाठी कामारी बनवितो. नवे लग्नाची बायको मंदोदरी मयासुराने दिलेली
ते तुझ्या पायाची दाशी करतो मला दाशी मंदोदरीला तुझ्या सेवेला ठेवतो. पण मला एक बार माळ घात. माळ घातल्यावर माझी राणी हो आणि माझी इच्छा पूर्ण कर. बोल काय सिमरनाची कांचुळी हो. कांचू केली मुक्ता फळी अरे वा. अंधाध चंद्रली तो भारी हो. मस्तकी जाळी गद मुक्ता हरणाच्या कातडीत टोळीसाठी रामाला वाटा लावली. आता हरणाची नाही मी राजा आहे. मोत्याची चाळी तुला बनवितो बरं काय चोळी. नवे नवे महाराज सास रंगारा एवढं सजवितो बरं काय. ते लग्नामध्ये बिंद्या फुंद्या असतात की नाही ते मला त्या ठिकाणी मुक्तांच्या करतो तुला. तू म्हणेल ते विचार पूर्ण करतो पण माझी विचार पूर्ण कर. राहून बोलायला लागला बघ. श्रीराम प्रिया भोगी दसा हो. हा तुझ ब्रिदाचा तोडरा हा. रावणी हरिणी सीता सुंदरा हो. हा चरणी गजर अदुवांचा गंमत आहे महाराज. देवाच्या पायात महाराज तोडर आहेत. नेपुरी आहे. तोडर कशासाठी जो या असुरांचा काळ भक्तजन प्रतिपाद तोडर त्या ठिकाणी रामाच्या असुरावर गर्जना करतात. असुरावर असले तोडर बोला. सीता रावणाची पटराणी हो. आयशिया वांगी गडल ती चरणी वाव. ऐकली रावणाची वाणी हा, हा, हा. सीता संकपुनी बोलता याने मनानच नवरदेव झाले. मनानच बारके नवरदेव होणं सोपं आहे. काय म्हणलं सीतेला माझ्या पायात नेपुरी आहेत वाक्य आहेत तोडर आहे. आणि ते सुद्धा म्हणाले काय म्हणाले तर सीता रावणाची अंतुरी सीता रावणाची बायको झाली. माझ्या पायातले नेपुरी आणि तोडर म्हणाले. एवढं सीतेनं ऐकलं रागाला सीतेला. आता सीता देवी रावणाला म्हणाले काय म्हणलास म्हाताऱ्या तुला लाज आहे की नाही. हा मर मर निर्लजा दसा सिरा काय बोलतो शिचिपुरा तुझ सारिका निलाजिरा जगी दुसरा सेना रागाला सीता देवीला. सीता देवी म्हणजे मरमर काय बेसरम आश्रम म्हणली की माय बेसरम बाप बेसरम तू बेसरम. तुला लाज वाटते काय. काय बोलालास बोलायचं वय तुझं होय काय. नावने अंग पांढरं झालंय. दात पडायची वेळ आली केस पांढरे झाले. आणि एवढ्या महाराज आयुष्यामध्ये काय म्हणालास लाज वाटते काय. आता एवढं म्हणजे त्याला कसं बुधुरी हवं लागलं बरं बुधुरी. हा स्वयंवरी दारिता बडबड धनुष्य दंडिले करंडा सभेत झाले काळे तोंडा श्रीराम कोदंड भंगिता. अरे तुला लाज नाही काय बोलालास. अरे बोलाव कोणाला. रामाशी कामतय माझ्या मालकाचा प्रताप तुला माहित आहे ना. बिगर अवताना चालतास माझ्या बाप्पाच्या घरी आलते की सीतेच्या बाप्पाच्या इथे त्याला पत्रिका नव्हती कोणा बोलील नव्हतं. पण बिगर अवतानाची येतात तर कोणाला जेवण घातय बघा चालू ते जेवणाचं कोणाला. सीता म्हणजे बिगर अवताना चालतास कोणीच उठलं म्हणलं नाही. मनानच उठलास धनुष्य उचलाय गेलास. धनुष्य उचलला नाही धनुष्य पिळला उरावर पडला. उरावर पडल्यावर पाय झाडू लागला. दहा तोंडात माझी दहा तोंडात माती जाऊ लागली. तोंडातून रक्त पडायला लागलं. तोंडाला फेस आला. डोळे पांढरे केलतास मला वाचवा मला वाचवा मला वाचवा म्हणू लागला. हजारो राजे जमले होते. एकही राजा तुला वाचवाय उठला नाही. माझ्या मालकाला तुझी दया आली. बिगर आवताना कव्हायना आलंय ना सोयरा होऊन. सोयऱ्याला मरू दे असं नाही म्हणून राम उठला तेवढं धनुष्य काढलं. आणि तेव्हा तू वाचलास. तुला ज्या रामानं वाचविलं त्या रामाची बायको चोरालास. तुझ्या घराला भेगेनं कुलूप लागते रा म्हणजे. हा ते न करीशीचा माझ हरण हो. काळवत
वेश माना नाट्यविन जल्पसी. किती धट असते मला माहित आहे. रावणाच्या रूपात मला नाही आला नाहीस. महाराज झालास महाराज. अंगावर भगवा घातलास, दाड्या राखलास, विषार राखलास, रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये घातलास, अशी गुती लावलास. काय म्हणलास? शिते पोरान देवी मात. संन्यासी माय म्हणलास. माय माय म्हणल्यावर मला वाटलं मग बापू चालाय काय की भिक्षा मागायला, म्हणून तुला वाढायला आले रे चांडाळा. एवढा बैमान असतं मला काय माहित. झोपडीच्या बाहेर आल्याबरोबर हात धरलास, ओढलास आणि माझ्या लक्ष्मणाची रेषा ओलांडणं व्हायला गेली. ओढल्याबरोबर भयभीत झालास ना. आता राम येईल बाण सोडील मरावला पळालास. एवढा कपटीस कपटी, एवढे पापाने एवढं कपट केल्यावर तुझं कसं नीट होईल. सीतारावणाला बोलाली. बोला. सदाच तुझे काळे मुख न रामाची रामा सम्मुख. माझा धरोनी आबिलास मागो भीक आलासी. अरे तवाच तोंड काळ झालं तू. पहिला काळ्या तोंडाचा माझा अभिलाष धरलास, महाराज झालास आणि भीक मागे आलास. एवढा लाजीरवान आहेस तू. लाजीरवान. तुला अक्कलच नाही म्हणजे. बोल. भीक मागता मनसी जननी आणि आता मनसी करीना पत्नी. तुझी सारिका मात्र गमनी आन त्रिभुवनी आसेना. सीता म्हणाले भीक मागायला असता माय म्हणलास की. भीक वळल्यावर आता काय करायलास? करू आहे पत्नी, आधी बायको आहे म्हणालास. ज्या बाईला आधी माय म्हणले तिला बायको म्हणल्यावर सीतादेवी म्हणली तुझ्यासारखा मात्रा गमनी माणूस जगात मी बघलाच नाही. अहो नाहीच हो. बघायचं काय? रावणासारखा रावणच बापी दुष्कर्म करणारा सीता निर्भयपणानं मरू लागलं. काय तिला भीती आहे मारा? देवाच्या भक्ताला कोणाचीच भीती नाही. आम्हा हरिदासा भय नाही चिंता, निर्भयपणानं सीता रावणाला बोलतोय. बोल. संन्यासी आणि चोरी करी यती धर्मी आणि परदारी. हे तुझी साजे का थोरी तुना ना परी मात्र गमनी. हे काम दुसऱ्याला साधे ना. महाराज होणं तुला साधते, मात्र गमनी होणं तुला साधते, चोरी तुला साधते, मारी तुला साधते, दुसऱ्याच्या बाया पळविणं तुला साधते. वारे वा चांगलेच काम केलं बापू आजपर्यंत जन्मात. वारे वा रावण वाचन असलं हिंदी तुझा नंबर आता लागते म्हणजे. बरं. दाती धरिले त्रला माझ्या सांगणी पलाय मला तेव्हा अंगवन काय झाली. सीता म्हणाले भेटश्रमा पाकरण तुला नागवी जमले. नागवीला अंगावर कपडा ठेवला नाही, नागोळा झालास, दातात तणकड धरलास, जटायूला शरण गेलास. म्हणजे जटायू मी तुला शरण आलो. तवा तुझी ताकद कुठे गेली, अंगवन कुठे गेली. कपट केलं, जटायूला मारलास. एवढ्या कपटेस पापेस. पाप केल्यावर तू कसं नीट होईल? चांगलं केल्यावर भेगी नीट होईना झाली. चांगलं केल्यावर आणि पाप केल्यावर कसं नीट होईल? सीता बोलाले. बघ. घालिता घालिता श्रीरामाची